माऊलींचं माऊलीमय विश्व कसं आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबांच्या सोहळ्यामधून आळंदीतून जे जे गेले त्यांना माहिती आहे. माऊलींच्या सोहळ्यामध्ये जे विनेकरी असतात त्यांना माऊली म्हणतात, टाळकऱ्यांना माऊली म्हणतात, बिगर टाळकऱ्यांना माऊली म्हणतात, पताकवाल्यांना माऊली म्हणतात, तुळशी घेऊन चालणाऱ्या मातांनाही माऊलीच म्हणतात, माऊल्यांनाही माऊलीच म्हणतात आणि पुरुषांनाही माऊलीच म्हणतात. एवढंच काय, वारकऱ्यांचे टेम्पो टँकर घेऊन चालणारे जेवढे काही ड्रायव्हर आहेत, किन्नर आहेत, त्यांना सुद्धा ड्रायव्हर किन्नर असं न म्हणता काय म्हटलं जातं, माऊलीच म्हटलं जातं. माऊलीमय विश्व. बरं, मग एवढ्या त्या गदारोळामध्ये पहाटे लवकर उठावं लागतं, स्नान करण्याकरता टँकरवरती जावं लागतं. 1:30 वाजता त्या उठून देतात ते तंबू गोळा करणारे, कारण त्यांना पुढे गर्दीतून टेम्पो वगैरे ट्रॉफिकमध्ये अडकू नये ही त्यांची काळजी असते. मग पटकन निघण्याच्या हेतूने रात्रीच लवकरच उठून देतात. मग स्नानाकरता जेव्हा जातो, अर्धी अंडरपॅन्ट कोरडी, अर्धी अंडरपॅन्ट ओली, मग झालं स्नान पटकन आवरतो, रामकृष्ण हरी तळवट आथरतो, आपली वळकटी टेम्पोत टाकून ट्रकमध्ये टाकून मोकळा होतो. माऊली किती वाजता निघणार म्हणले 6 वाजता. मग तोपर्यंत काय करायचं म्हणजे घ्या झोप. मग टाकला तो तळवट टाकला, करवट अशी टाकली आणि माऊली 6 वाजले निघूनही गेली. मग ऊन पडल्यानंतर याला गरम व्हायला लागलं, मग जाग आली. आणि जाग आल्यानंतर मग पाहतो, मग विचारलं, ओ माऊली कुठे हो? म्हणजे माऊली गेली का? तो तुझ्या करता राहिली 8 वाजता माऊली, 6 वाजताच माऊली जात असते. मग पटपट लगबग तो उठतो, तो बारदाना खिशात घेतो आणि लगबग चालायला लागतो. बरं, गर्दी इतकी असते, रथाच्या पुढे जरी पाहिलं तरी थांग लागत नाही, रथाच्या मागेही दिवसभर जरी आपण माणसं पाहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटचा माणूस दिवसभरही सापडत नाही. रात्री लोक तेवढेच दिसतात आणि दिवसाही तेवढेच दिसतात. भरमसाठ समाज तिथं दिसतो, वारकरी भाविक दिसतात. बरं, कुणालाही विशेष निमंत्रण दिलेलं नसतं, फक्त सोहळा निघणार एवढं कळलं की लोक तिथं उपस्थित असतात. मग हा असणारा तेवढ्या गर्दीतून रस्ता काढत जेव्हा जातो, तर जात असताना कोपर खेळा मारत चालतो. पण काय म्हणतो माहितीये, कोपर खेळ मारताना माऊली 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 असं करत करत रस्ता काढतो. तर त्याची ती कोपर खेळ सुद्धा माऊली या शब्दाने पचवून टाकली जाते, सहन केली जाते. एवढं माऊलीमय विश्व माऊलींचं आहे.